नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण घेऊन आलेलो आहे. आपल्याला माहिती आहे की 17,471 पदांसाठी मोठी पोलीस भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या भरतीमध्ये सर्वांचं कन्फ्युजन वाढलेलं आहे. ते म्हणजे पेपर हा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, ग्राउंड आधी होईल की लेखी आधी होईल. या व्हिडिओमध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण आपण सांगणार आहे. तरी पण जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आज गुरुवार आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्व विद्यार्थ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ते कशासाठी तर विद्यार्थी मित्रांनो, दर गुरुवारी आपण 100 मार्कचा पोलीस भरतीचा सराव पेपर जो आपण स्वतः बनवतो तो दर गुरुवारी घेत असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि आज 13 क्रमांकाचा पेपर आपण टाकलेला आहे. सर्वांनी तो पेपर सोडवायचा आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. सर्व विद्यार्थ्यांना पेपरचा फायदा होईल. तुम्ही जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपण सर्वांना पेपर हा फ्री देणार आहे. ठीक आहे, तर चला आपण अपडेटवर जाऊया. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. तिथे आपण अपडेटसुद्धा फास्टमध्ये देत असतो आणि सर्व PDF वगैरे एज्युकेशनसाठी क्विज वगैरे तिथे टाकत असतो, पेपरसुद्धा टाकत असतो. तर पहा, राज्यात 17,000 पोलीस भरतीस मान्यता. आणि इथे जर आपण बघायला गेलो, खूप मोठा व्हिडिओ नाही असणार आहे, छोटासा असणार आहे, कारण की आता तुम्हाला अभ्याससुद्धा करायचा आहे आणि ग्राउंडसुद्धा करायचा आहे. तर पहा, पोलीस घटक प्रमुख कार्यालयाच्या स्तरावर ही भरती प्रक्रिया राबवायची आहे. परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस भरती पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी जबाबदारी महासंचालकावर सोपवण्यात आली आहे. तर पहा, सूचना देण्यात आलेल्या आहे. आता ही कोणती फेक बातमी नाही विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला माहिती आहे की GR मध्ये सुद्धा तशा प्रकारे लिहिलेलं आहे आणि यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, जर पेपर ऑनलाईन झाला तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा तुमचं लेखीच होईल. हे 100% अशी शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो. जर ऑनलाईन पेपर झाला तर तुमची आधी लेखी होईल. आणि जर ऑफलाईन पेपर जर झाला तर विद्यार्थी मित्रांनो आपला ग्राउंड पहिले होईल. म्हणजे दोन्हीही कन्फ्युजन तुमचं दूर झालेलं असेल. तर आता तुम्हाला काय करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो, हा संपूर्ण शासन निर्णय आहे, GR आहे. आपल्याला काय करायचं आहे तर दोन्ही बाजूने तयार राहायचं आहे. ठीक आहे, ऑफलाईन पद्धतीने सुद्धा आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा. तर बघा, तुम्ही 6 महिन्यापासून बघितलं असेल TCSचा ट्रेंड कसा आहे, IBPSचा ट्रेंड कसा आहे. या दोन कंपनीपैकी एक कंपनी नक्कीच तुमची पेपर घेऊ शकते ऑनलाईन जर झाली तर. तुम्ही एक दोन नाही तर एक तरी पेपर दिलाच असेल या 6 महिन्यामध्ये, कोणताही दिला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे पेपर येतो, GK कसं येतं, मराठी कसं येतं, गणित कसं येतं. आणि यामध्ये पोलीस भरतीमध्ये इंग्लिश तर राहतच नाही. ठीक आहे, आणि सर्वांनी जवळपास 60% किंवा 40% विद्यार्थ्यांनी राज्य उत्पादन शुल्काचा पेपरसुद्धा दिलेला असेल. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये रिझनिंग हे टाईम खाऊ आलेलं होतं, तर त्यानुसार आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल पेपरची. तुम्ही पेपर सराव जास्तीत जास्त ठेवा विद्यार्थी मित्रांनो, पेपर तुम्हाला अवघड जाणार नाही. तर सर्वांनी दोन्ही बाजूने तयार राहायचं आहे. ग्राउंडसुद्धा करा, लेखीसुद्धा करा, पण हे डोक्यात असू द्या की पेपर ऑनलाईन होऊ शकतो. आणि जर झाला तर विद्यार्थी मित्रांनो आपले ऐन टायमामध्ये आपला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे, आपण तयार असलो पाहिजे. तर त्यासाठी दोन्ही बाजूने तयार राहा. शासन निर्णय नेमका काय येतो ते आपल्याला जाहिरातीमध्ये समजेल की नेमकी लेखी होईल की ग्राउंड होईल आधी आणि ऑनलाईन होईल लेखी की ऑफलाईन होईल. तर हे संपूर्ण माहिती आपल्याला जाहिरातीमध्येच कळणार आहे. ठीक आहे, कारण की GR मध्ये परिपत्रकामध्ये एवढं काही व्यवस्थित दिलेलं नाही आहे. त्यांनी फक्त एवढं सांगितलं आहे की तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता, ऑफलाईनसुद्धा घेऊ शकता. आता बघा, ह्या पेपरवाल्यांनी डायरेक्ट म्हटलेलं आहे की आदेश दिले ऑनलाईनचे. आता याला सुद्धा आपण 100% खरं मानू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो, कारण की
यामध्ये 99% किंवा 90% आपण याला खरं म्हणू शकतो, कारण की अजूनपर्यंत जाहिरातच प्रसिद्ध झालेली नाही. जाहिरातीमध्येच आपल्याला संपूर्ण समजेल की नेमकं काय असणार आहे, लेखी असणार आहे की ग्राउंड असणार आहे. तर दोन्ही बाजून तयार राहा. सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपण तिथे अपडेट सर्व तुम्हाला PDF वगैरे तिथे प्रोव्हाइड करत असतो, क्विज वगैरे प्रोव्हाइड करत असतो. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत. धन्यवाद.